मध्य रेल्वेवर ऐन गर्दीच्या वेळी खोळंबा झालेला आहे। कसाराकडे जाणारी वाहतूक सध्या पूर्णपणे बंद आहे। आसनगाव जवळ ट्रॅकमध्ये खड्डा निर्माण झालाय आणि त्याच्यामुळे हा परिणाम झालेला आहे। मध्य रेल्वेने जर तुम्ही सुद्धा प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी बघा, कारण ऐन गर्दीची वेळ आहे। चाकरमानांना आपल्या कार्यालयापर्यंत पोहोचायचं, इतर काही कामं आहेत, मात्र या ऐन गर्दीच्या वेळी खोळंबा झालेला आहे। मध्य रेल्वेवरची वाहतूक सध्या विस्कळीत आहे। कसाराच्या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद असल्याची माहिती सध्या समजते। आसनगाव जवळ ट्रॅकमध्ये खड्डा झालाय आणि त्याचा हा परिणाम असल्याचं म्हटलं जात आहे। प्रतिनिधी प्रदीप भनगे यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊयात। प्रदीप, काय नेमकं घडलंय, सध्याची काय परिस्थिती आहे आणि जर वाहतूक विस्कळीत झाली असेल तर पूर्ववत व्हायला किती वेळ लागू शकतो? आपण जर बघितलं तर कसारा साईडला आसनगाव जवळ हा प्रकार घडला असून टाउन साईडला जाणाऱ्या लोकल या थांबलेल्या आहेत। मात्र आपण जर बघितलं तर टिटवाळा पर्यंत या मध्य रेल्वे ही चालू आहे। मध्य रेल्वेवर जर आपण परिणाम बघितला तर 10 ते 12 घंटा मध्य रेल्वे उशिराने सुरू आहे। सकाळी 9 वाजता हा प्रकार घडला असून रेल्वेकडून ते काम सुरू झालेले आहे। जी, एकंदरीत हे सगळे परिस्थिती पूर्ववत व्हायला किती वेळ लागू शकतो? अंदाजे सुमारे अजून 1 तास हा लागू शकतात। आपण जर बघितलं तर कसाऱ्याकडे जाणाऱ्या ह्या ट्रेन बंद आहेत, तर कल्याणकडे म्हणजे मुंबईच्या साईडला येणाऱ्या ट्रेन ह्या चालू आहेत। जी प्रदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।